राज्यात इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर शिक्षणाचा फीवर उतरताना दिसतोय। गेल्या 2 वर्षात 31 महाविद्यालयांनी स्वतःहून आपलं कॉलेज बंद करण्यासाठी अर्ज केलेत। सुमारे 400 कोर्सेस आतापर्यंत बंद करण्यात आल्यानं विद्यार्थ्यांचा कल या क्षेत्राकडे कमी होताना दिसतोय। गेल्या 2 वर्षात 31 संस्थांनी कॉलेज बंद करण्यासाठी अर्ज केला। आतापर्यंत सुमारे 400 शैक्षणिक कोर्सेस बंद झालेले आहेत। पाहूया याबाबतचा एक रिपोर्ट। 2017-18 म्हणजेच यावर्षी राज्यातल्या 6 महाविद्यालयांनी स्वतःहून आपली प्रवेश प्रक्रिया थांबवली। या संस्थांनी कॉलेजेस बंद करण्याचा निर्णय घेतला। एवढंच नाही तर यावर्षी राज्यातून महाविद्यालयात सुरू असलेले 110 कोर्सेसही बंद झाले। यात कॉम्प्युटरसह IT, मेकॅनिकल, सिव्हिल सारखे अनेक कोर्सेस आहेत। विशेष म्हणजे सर्वाधिक कोर्सेस शिक्षणाची पंढरी असलेल्या पुण्यात बंद झाले। शासन वेळेवर स्कॉलरशिप सुद्धा देत नाही, त्याच्यामुळे शिक्षकांचे पगार देणं कठीण झालेलं आहे। ग्रामीण भागात लोकांकडे पैसा नसल्यामुळे फी भरणं सुद्धा कठीण झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज चालवणं फार अतिशय कठीण झालेलं आहे। हल्ली जे मुलं आता येतात, रिझल्ट भरपूर लागतात, पण मेरिट कुठे? 100% रिझल्ट लागला असणारे 100 काहीतरी तुमचे 135 मुलं आली, पण मेरिट कुठं? आणि मेरिट न आल्यामुळे आज संपूर्ण कॉलेजच्या ज्या पुढच्या भाग आहे 12वी नंतरचे, याला ती मुलं करिअरची येत नसल्यामुळे तुम्ही आज देशामध्ये कमी पडतात इतर देशाच्या मुलांना। विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा अधिक महाविद्यालय सुरू झाल्यानं विद्यार्थी संख्या कमी आणि वर्ग जास्त झाले। गेल्या 4 वर्षापासून याचा फटका बसू लागलाय। गेल्या 4 वर्षात 60 महाविद्यालय बंद झाली, तर 300हून अधिक कोर्सेस राज्यात बंद झाले। व्यवस्थापनाची मनमानी, अवाजवी शुल्क आणि दर्जा नसलेलं शिक्षण या कारणांमुळे अनेक संस्था डबघाईला आल्या आहेत। काही संस्थांनी ज्या अभ्यासक्रमाला त्यांच्याकडे डिमांड नव्हती, तर काही अभ्यासक्रम जसे उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक्स निगडित अभ्यासक्रम जे आहेत त्याचं क्लोजरसाठी काही संस्थांनी अप्लाय केलेलं आहे आणि त्यांचं क्लोजर होऊ शकतं। GSTमुळे अनेक विद्यार्थी कॉमर्सकडे वळल्याचं सध्या चित्र आहे। तसंच योगासह लाईफस्टाईल कोर्सेसची मागणी वाढली आहे। भविष्यात इंजिनिअरिंगच्या शिक्षणाच्या बाजाराला चाप लागणार आहे। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, गेल्या 2 वर्षात 31 महाविद्यालय बंद, सुमारे 400 कोर्सेस आतापर्यंत बंद झालेले आहेत। इंजिनिअरिंग आणि कम्प्युटरकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होतोय का, आणि जर तो होत असेल तर त्यामागची नेमकी कारणं काय आहेत? खरं आहे, आपण जर बघितलं तर एकूण इंजिनिअरिंग कॉलेजेस हे देशामध्ये जितकी काही राज्य आहेत त्याच्या तुलनेमध्ये सर्वाधिक आहेत महाराष्ट्रामध्ये। आणि महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी कॉलेजेस निघाली, वेगवेगळे कोर्सेस सुरू झालेत, त्या तुलनेमध्ये मुलं मात्र त्या ठिकाणी मिळायला तयार नव्हती आणि त्यामुळे ही सगळी समस्या सुरू झाली आहे। महत्त्वाचं म्हणजे इतर राज्यातून जी मुलं आपल्याकडे येत होती त्या राज्यात पण काही कॉलेजेस सुरू झाल्यामुळे त्याचा परिणाम हा एकूण या शिक्षणावर झालेला आहे। त्याचबरोबर परदेशातही नोकरीच्या ज्या संधी होत्या त्यासुद्धा आता दिवसेंदिवस कमी होत आहेत आणि इंजिनिअरिंग झालेल्या मुलांना जो काही पगार मिळणं अपेक्षित होतं तो तितकासा मिळताना या ठिकाणी दिसत नाही आहे। दुसऱ्या बाजूला इंडस्ट्री डबघाईला येते आहे। इंडस्ट्रीमधून अनेक ठिकाणी आपल्याला नोकर कपात होताना दिसते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत नाही आणि त्यामुळेच हा सगळा प्रकार घडतो आहे। विद्यार्थ्यांचा कल जो आहे तो आता आपला थोडासा चेंज होताना दिसतोय आणि विद्यार्थी वेगळ्या विद्याशाखांकडे लक्ष देताना दिसत आहेत। आत्ताच जर आपण बघितलं जसं GST वगैरे येते त्यामुळे कॉमर्सकडे जायला तयार आहेत, वेगवेगळ्या गोष्टींकडे आता जात आहेत, मात्र खूप खर्चिक असलेल्या या शिक्षणाकडे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आता नकार दाखवलेला आहे। नक्की, धन्यवाद योगेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।